तर माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी सध्या मुख्यमंत्री दाखल होतात। ठाण्यातल्या कळवा येथील लाडक्या बहिणींच्या घरी मुख्यमंत्री दाखल झाले। खरं तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी भेटी दिले जाणार आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः सुद्धा आता कळव्यातल्या लाडक्या बहिणींच्या घरी दाखल झाले। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी मुख्यमंत्री दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। मुख्यमंत्री 15 कुटुंबांना भेटणार आहेत, सोबतच 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेटणार। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। विशाल, खरं तर आता मुख्यमंत्री कळवा इथं लाडक्या बहिणींच्या घरी दाखल झाल्याचं पाहायला मिळते। कशा पद्धतीने त्यांचा हा सगळा दौरा आहे, उपक्रम आहे? आजपासून शिवसेनेच्या अभियानाची जी आहे सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत आणि जे वंचित राहिलेले आहेत त्यांच्या थेट घरी मुख्यमंत्री आज जाणार आहेत। 15 कुटुंब आहेत ठाण्यामधली, तिथून सुरुवात झालेली आहे। आज किसन नगर येथील सोनावणे कुटुंब आहेत, यांना पहिल्यांदाच भेटायला मुख्यमंत्री आलेले आहेत आणि यापुढे किसन नगर आणि वागली इस्टेट या भागातील 15 कुटुंबांना जे आहेत ते भेटणार आहेत आणि जाणून घेणार आहेत नक्की किती आपल्याला याचा फायदा झाला, या योजनेबाबत आपल्याला काय वाटतंय आणि त्याचबरोबर ज्यांना या योजनेचा लाभ झाला नाहीये त्यांच्या सुद्धा काही अडचणी आहेत ते जाणून घेणार आहेत। विशाल, खरं तर शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा 1 लाख कार्यकर्ते 15 कुटुंबांना भेटणार आहेत। कशा पद्धतीचे हे अभियान आहे आणि किती दिवस चालणार? संपूर्ण राज्यभरामध्ये पूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत हे आजपासून प्रत्येक कार्यकर्ता हा 15 कुटुंबांना भेटणार आहे। जवळपास 1-2 आठवड्यापर्यंत हे पूर्ण जो आहे हा उपक्रम चालणार आहे। आपण इथं बघू शकतो की आता मुख्यमंत्री जे आहेत ते आलेले आहेत आणि लवकरच ते या परिवाराच्या घरी जे आहेत पहिल्यांदा भेट आलेले आहेत। आपण बघू शकतो मुख्यमंत्री जे आहेत भेट घेत आहेत। तर सध्याची आपण दृश्य पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यातल्या कळवा इथं लाडक्या बहिणींच्या घरी दाखल झालेले आहेत। माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ते संवाद साधणार आहेत। त्यांना कशा पद्धतीने योजनेचा लाभ मिळाला आणि ज्या बहिणींना लाभ मिळाला नाही त्यांना नेमक्या काय अडचणी येतात हे सगळं आता मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत। जवळपास 2 आठवडे त्यांचं हे अभियान चालणार आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा तब्बल 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना भेटणार आहेत। त्यामुळे पुढचे 2 आठवडे हे अभियान चालवले जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच त्यांचे पुत्र असलेले श्रीकांत शिंदे सुद्धा इथे उपस्थित आहेत। कळव्यातल्या एका बहिणीच्या घरी आता ते दाखल झालेत आणि कशा पद्धतीने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला या सगळ्या संदर्भात संवाद साधला। कैमरे के सामने आप पीछे से जाओ ना, पहुंचा जाए और उसी यहाँ पर अब शुरुआत होने को अभियान की ये कहा गया है कि साथ साथ जो 10 कल्याण की तरफ से चलाई जा रही है उस बात की जानकारी इन बहनों को लेंगे। ये मुलाकात आप देख रहे हैं कैमरामैन योगेश गुप्ता के साथ। मोबाइल 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 तुम्हाला लाभ मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा? किती तारखेला पैसे आले? माझी बूम मागे घे जरा। तुम्हाला तुम्हाला वाटलं होतं का एवढ्या जसं आलंय तुम्हाला काय वाटलं? म्हणजे आता योजना अशी सुरू राहावी असं वाटतं तुम्हाला?
आणि तुम्ही ते चालू राहणार करतच राहणार ना. बरं, दुसरं आता तुमच्या घरामध्ये मुलगी आहे, काय करते? ग्रॅज्युएशन. पुढं काय करणार आहे? सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षणासाठी फी मध्ये 100% सवलत दिलेली आहे. त्यामुळे तुला डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काय प्लेयर होते काय व्हायचं हे सगळं होऊ शकतं. त्यामुळे हा एक लाभ मिळेल. बरोबर. दुसरं, तुमच्याकडे सुशिक्षित बेरोजगार कोणी आहे मुलगा किंवा कोणी घरामध्ये? ज्येष्ठ कोण आहे? ज्येष्ठ किती वय आहे त्यांचं? 75. त्यांना हे मिळाले? पेन्शन वगैरे नाही, वयश्री योजनेमधून वयश्री योजना 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटी में तुमच्या फॉर्म भरला. दुसरं, त्याच्यामध्ये लेक लाडकी लखपती योजना इकडे कोणाला झाली आहे? लेक लाडकी लखपती तुम्ही माहिती द्या. आजूबाजूला मुलीचा जन्म झाला तर 5,000 रुपये, पहिलीत जाईल तेव्हा 6,000 रुपये, 5वीत जाईल तेव्हा 7,000, 11वीत जाईल तेव्हा 8,000, मुलीचं 18 वर्ष होतील तेव्हा 1,00,000 रुपये तिच्या खात्यामध्ये टाकणार. म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना सांगा. बरोबर. आणि दुसरं आणखी एक योजना आहे ना आपली, एसटी मध्ये सवलत मिळतात 50%. त्या नाही आहे, तुम्हाला पण 50% आहे. त्यामुळे जेवढ्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर गावाला, तुमचं गाव कुठलं आहे? कुठं? तिकडे शेती कोण करतो? शेतकऱ्यांसाठी पण 7.5 HP मोटरने पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. म्हणजे पंपाने शेती करतात, पाणी घेतात विहिरीतून, डॅम मधून, नदीतून, त्यांच्यासाठी नवीन योजना आपण चालू केली. बरं, तुम्हाला आता 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री आहे. त्याचे तुमच्याकडून फॉर्म भरून घ्या. हा, आणि मग ते लवकर करा. त्याचं आपण लॉन्च करतो. आणि दुसरं, वयस्कर लोकांसाठी, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण केली आपण. पंढरपूर, शिर्डी कुठे जायचं असेल, अष्टविनायक, तर त्याचेही फॉर्म भरा. या योजनांचा तुम्ही लाभ घ्या. आता सरकारच्या कामावर तुम्हाला काय खुश आहात तुम्ही? खूप खुश आहोत. ठीक आहे, म्हणजे योजना सुरू राहिल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांना लाभ भेटला पाहिजे. आता 1,60,00,000 महिलांना मिळालेत, बहिणींना. 2.5 कोटीपर्यंत हा आकडा जाईल अंदाजे. पण बाकी सगळ्या योजनांचा पण लाभ घ्या तुम्ही. ठीक आहे. फक्त तुमचा एक फोटो साहेब. लाईट बंद करा. तर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने कुटुंबाची भेट घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी सोबतच राज्य सरकारनं अनेक वेगवेगळ्या कुठल्या योजना सुरू केल्या त्या योजनांची माहिती यावेळी त्यांनी महिलांना दिल्याचं पाहायला मिळतंय. 1,00,000 कार्यकर्ते आता पुढच्या 15 दिवसात 15 लाख कुटुंबांना भेटी देणार असल्याची माहिती आहे. आणि मुख्यमंत्री स्वतः सुद्धा आता 15 कुटुंबांना भेट देणार आहे. ठाण्यातल्या किसन नगर भागातल्या एका कुटुंबामध्ये मुख्यमंत्री आता गेलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसोबतच राज्य सरकारनं वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्या योजनांची यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. सोबतच योजनांसंदर्भात काही अडचणी असल्यास त्या देखील सांगा असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी महिलांशी यावेळी संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. 1,00,000 कार्यकर्ते आता प्रत्येकी 15
कुटुंबांना भेट देणार आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः सुद्धा 15 कुटुंबांना भेट देणार आहेत. अशा पद्धतीची कुटुंब भेट अभियान आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे. आगामी सगळ्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणा अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचं आता अभियान सुरू करण्यात आलं. ठाण्यातल्या किसन नगर इथं लाडक्या बहिणीच्या घरी मुख्यमंत्री दाखल झाले होते. त्यांनी महिलांशी संवाद साधला आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची यावेळी माहिती दिली. ठाण्यातल्या किसन नगर इथल्या लाडक्या बहिणीच्या घरी मुख्यमंत्री दाखल झाले होते आणि यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासोबतच विविध ज्या राज्य सरकारने योजना सुरू केल्यात त्या योजनांची यावेळी माहिती दिली. कुटुंब भेट हे अभियान खरं तर आता शिवसेनेनं सुरू केलेले आहे आणि प्रत्येक जवळपास 1 लाख कार्यकर्ते 15 कुटुंबांना रोज भेटी देणार आहेत. आजपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं आज एका कुटुंबाला भेट दिल्याचं पाहायला मिळतं. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडे. विशाल, खरं तर मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीनं कुटुंबाची भेट घेतली. कुटुंब भेट अभियान आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि सोबतच वेगवेगळ्या योजनांची सुद्धा माहिती दिली त्यांनी. बरोबर आहे. आपण जसं बघितलं की महिला जी आहे घरातली त्यांच्याशी संवाद साधला स्वतः मुख्यमंत्र्यांनी. त्यांना सगळी जी आपली लाडकी बहीण योजना आहे त्यांच्या संदर्भातली माहिती विचारली. तुमच्या खात्यात पैसे आले का, किती आले का, किती आले याबद्दलची माहिती जाणून घेतली. त्यानंतर इतर ज्या योजना आहेत महिलांबाबतच्या असतील, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या असतील, मुलींच्या बाबतच्या असतील, त्या योजनांची त्यांना माहिती दिली आणि ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत का याची पण त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत हे पहिलं जे कुटुंब आहे त्यांची भेट घेऊन जे आहे ते दुसऱ्या कुटुंबाला भेटण्यासाठी आता आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा विचारपूस करतायत. एकूणच आपण बघू शकतो की मोठ्या उत्साहामध्ये जे आहे शिवसेनेच्या वतीनं आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा जो आहे हा संपर्क अभियानाचा जो शुभारंभ केलेला आहे त्यामुळे एकच नक्कीच विशाल, खरं तर सध्याही आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात. मुख्यमंत्री आता एका दुसऱ्या कुटुंबात गेलेले आहेत आणि तिथल्या महिलांशी ते संवाद साधतात. त्यांना या सगळ्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळतोय याची विचारपूस करतात. कारण जन्म झाला की 18 वर्षापर्यंत 1 लाख तिकीट आणि अशा काही योजना येतात ना त्या योजना आम्हाला मिळून द्यायच्या साहेब प्रयत्न करतात. हा ते हाफ तिकीट वाले पण आणि जे ज्येष्ठ आहेत 75 वर्षापेक्षा जास्त त्यांना पूर्ण फ्री आहे आणि 60च्या वर 65च्या वर आहे त्यांना हाफ आहे आणि महिलांना हाफ तिकीट. त्याचा लाभ घेता तुम्ही. आणि दुसरं मुलींचं शिक्षण आपण फ्री केलंय. उच्च शिक्षण आता म्हणजे ती चिंता होती ना कसं करणार कसं शिकवणार तर ती चिंता सरकारने दूर केली. दुसरं आपण कुटुंबाचा जो काही विमा होता म्हणजे ट्रीटमेंटचा 1.5 लाखाचा होता तो 5 लाख केला. ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. मग तुम्ही इतर आजूबाजूच्या लोकांना पण सांगा हा कारण त्याचा फायदा झाला पाहिजे ना दुसऱ्याला. आता जे युवक आहेत जे बेरोजगार आहेत जे 12वी झाले डिप्लोमा डिग्री त्यांना आपण 6,000 8,000 10,000 रुपये महिन्याला देतो. काय देतो? मानधन, प्रशिक्षण भत्ता. देशातलं पहिलं राज्य आहे की कामाला आपण पाठवतो ट्रेनिंगला आणि त्याचे पैसे आपण भरतो सरकार. म्हणजे कंपनीमध्ये अशी जी मुलं आहेत सुशिक्षित बेरोजगार त्यांच्यासाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केलेली आहे. या सगळ्या योजनांचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे म्हणून मी आलोय. त्यामुळे आता तुम्हाला तर बऱ्यापैकी खूप माहिती आहे त्यामुळे तुम्ही आता इतर आमच्या बहिणींना सांगायला गेले सांगाल ना. तुम्ही यायला असं वाटलं पण नव्हतं. तुम्ही आमच्या घरी आला असं कधीच वाटलं नव्हतं. अरे मी इथलाच माणूस आहे ना तुमचाच माणूस आहे परिवारातला. मी आता सगळ्यांना आपल्या परिवारातलंच समजतो. त्यामुळे या योजना आपल्याला प्रत्येक घराघरात पोहोचल्या पाहिजेत. जी सरकारने निर्णय घेतला जो याचा लाभ मिळाला पाहिजे ना. योजना ठेवून घेऊन निर्णय घेऊन जर लाभच मिळाला नाही तर उपयोग नाहीये. तुम्ही गावाला कोण आहे? गावी आई बाबा. गाव कुठलं गाव? बरं तिथं आपण आता शेती पंपाने शेती करणाऱ्या लोकांना वीज बिल माफ केले हे तुम्ही त्यांना कळवा. सौर ऊर्जा योजना आहे तर त्याच्यामध्ये आपण तो मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला.
बाकी मला वाटतं तुम्हाला तर योजना भरपूर सगळ्या माहिती आहेत आणि आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही 1,500 रुपये म्हणजे 2 हप्त्याचे 3,000 आले ना, तर दर महिन्याला येत राहणार. तुम्हाला काही डाऊट आहे त्याच्यावर? लोक बोलतात विरोधक की बंद होणार. ते तर बोल आहे, ह्याच्या अगोदर पण किती योजना आल्या त्या तर चालूच आहेत ना, मग ही योजना पण चालूच राहणार असं विश्वास आहे आम्हाला. चालू राहावी असं वाटतं तुम्हाला? वाटतंय ना. आणि काय आता तुम्ही त्याच्यातून तुम्हाला परिवाराला काही थोडा सपोर्ट होईल त्या पैशांनी? पुन्हा काय करणार? घर खर्चासाठीच आता आम्ही महिला आहे म्हणल्यावर घर खर्चासाठी घर खर्च आहे त्याच्यातून म्हणजे तुमचं थोडं हक्काचे पैसे झाले ना. तुम्हाला आता माहेरला जायचं आहे, मग तुम्हाला पैसे मागायला लागायचे ना. आता तुम्हाला ते आता स्वतःच्या आमच्या हक्काचे झाले झाले ना. ते आम्ही आमच्या मनाने वापरू शकतो.